काँग्रेस नेते नाना पटोले पराभूत झालेत। हा भंडारा जिल्हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। तर ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका समोर आली आहे। राजन विचारे यांनी संतापजनक विधान केले। अतिरेकी मारून तुम्ही मेहरबानी केली का, असं राजन विचारे म्हणाले। तर उद्धव ठाकरे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसा हा ठार झाल्याची माहिती सध्या समोर येते। ऑपरेशन महादेव अंतर्गत या अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होणार आहे। आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या बैठकीमध्ये सहभागी होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी आज स्पेशल डिनरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार या स्पेशल डिनर डिप्लोमसीमध्ये सहभागी होतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता हा खड्डेमय झाल्याचं चित्र सध्या दिसून येतं। या खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। श्रावणमध्ये त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते। हे भाविक खड्ड्यांमुळे त्रासलेत। बीडमध्ये पुन्हा गुंडराज सुरू आहे। हातात कोयत्या आणि सत्तूर घेऊन तरुणांनी दहशत माजवली आहे। तरुणांच्या दहशतीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार आहेत। सुधाकर घारेंच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे। तर हनुमंत जगतापांच्या गळ्यात प्रदेश सरचिटणीस पदाची माळ पडण्याची शक्यता आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली। यावेळी अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला।